नागपुरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि हुक्का साहित्याच्या विरोधात पोलिसांची कारवाई सुरूच आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या विशेष एस्कॉर्ट टीमनं सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठा ताजबाग परिसरातील ताज पान पॅलेसवर छापा घातला. या कारवाईत मोठ्या प्रमाणात हुक्का साहित्य, सिगरेट्स आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले असून 2 आरोपींच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांच्या विशेष एस्कॉर्ट टीमचे प्रमुख API भगवान कोळी आपल्या पथकासह सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान रात्री सुमारे 3 वाजता मोठा ताजबाग परिसरातील ताज पान पॅलेसमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पोलिसांची चाहूल लागताच पान पॅलेसचा मालक फारुख शेख मोइनुद्दीन आणि काही इतर व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाले. तर दुकानात काम करणाऱ्या मोहसिन शेख मेहमूद याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर दुकानाची झडती घेतली असता पोलिसांना 2 हुक्का पॉट, 23 हुक्का नळ्या आणि विविध कंपन्यांचे 80 नग हुक्का फ्लेवर्स आणि सिगरेट आढळून आल्या. याशिवाय खर्रा बनवण्याची इलेक्ट्रिक मशीन आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करत फरार आरोपीसह दोघांविरुद्ध सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि हुक्का साहित्याचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि या व्यवसायाशी आणखी कुणाचा संबंध आहे का, या दिशेनं पोलीस तपास करतायत.